नमस्कार मित्रांनो. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठी मागणी केली गेलेली आहे, ते म्हणजे धानाला बोनस. हिवाळी अधिवेशनामध्ये धानाला बोनस दिला जाईल याच्याच संदर्भातील ग्वाही देण्यात आली होती. 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी सुद्धा अद्याप धानाचा बोनस जाहीर केला नाही आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धानाला बोनस जाहीर केला जावा अशी मागणी धरून लावण्यात आली होती. ही मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. यांच्यामार्फत प्रति हेक्टर 20,000 रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करावा अशी प्रकारची मागणी लावून धरण्यात आली. बऱ्याच साऱ्या आमदारांकडून समर्थन सुद्धा देण्यात आलं आणि लवकरच याच्या संदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल अशा प्रकारची माहिती सुद्धा मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परंतु एकंदरीत धानाला बोनस दिला जात असताना मराठवाडा किंवा विदर्भातील शेतकरी, ज्यामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांना देखील न्याय मिळावा यासाठी सुद्धा लक्षवेधीच्या वेळी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी प्रकाश सोलंके, धनंजय मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून करण्यात आली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कापसाची आणि सोयाबीनची परिस्थिती, सध्याचे भाव, झालेली विक्री, हमी भावानं न झालेली खरेदी, 27 फेब्रुवारीला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCIची खरेदी बंद होणारी केंद्रे आणि शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि धानाला बोनस मिळावाच, याचबरोबर कापूस आणि सोयाबीन यांना सुद्धा काहीतरी बोनस दिला जावा अशा प्रकारची मागणी या लक्षवेधी दरम्यान करण्यात आली आहे. परंतु हा विषय कृषी विभागाचा आहे. त्याच्या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून बैठक लावली जाईल आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कृषी विभाग घेईल अशा प्रकारची माहिती मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो, एकंदरीत धानाला बोनस मिळणं महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. आपण पाहिलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धान उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याचबरोबर आपण जर पाहिलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि एकंदरीत भाव मिळत असताना, हमी भावाने खरेदी होत असताना या शेतकऱ्यांवर सुद्धा मोठा अन्याय झालाय. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि धान या तिन्ही पिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच मागणी केली जाते. आता याच संदर्भातील काय घोषणा या अधिवेशनामध्ये केल्या जातात ते देखील पाहण्यासारखं आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.